नमस्कार ताई, कसा वाटला पिक्चर? खूप छान आहे. प्रत्येक पालकाने ना आपल्या मुलींना हा पिक्चर दाखवावा. काय कारण? याच्यातून खूप घेण्यासारखं पण आहे पोरींसाठी, आणि कॉलेजच्या मुलींनी तर आवर्जून हा पिक्चर बघावा. तुम्हाला काय वाटलं पिक्चर पाहून स्वतःला? मला पण एक मुलगी आहे, मला पण खूप बरं वाटलं हा पिक्चर बघून. पण कॉलेजच्या मुलींना आहे ना हा पिक्चर खूप घेण्यासारखा आहे, कारण की आज कॉलेजच्या मुली जसे आपले आई वडील त्यांना फ्रीडम देतात ना, तर त्या फ्रीडमचा त्यांनी गैरवापर नाही करावा, एवढंच सांगण्यात येतं. धन्यवाद ताई. ताई काय वाटलं पिक्चर पाहून? मुलींना शिकण्यासारखं खूप आहे त्याच्यामध्ये. अलर्ट राहायचं, जी काय परिस्थिती चालली आहे त्याच्यापासून अलर्ट राहायचं. धन्यवाद ताई. काय वाटलं पिक्चर पाहून? खूप छान. मुलींना आहे ना एक प्रकारचा मेसेज आहे यात पिक्चर मधने पाहून. काय मेसेज आहे? आपण हिंदू आहोत, आपण आपला धर्म सोडला नाही पाहिजे, अशा काही मुलांपासून वगैरे सावध राहिलं पाहिजे. दक्षता घेतली हो, पाहिजे. दक्षता. धन्यवाद ताई. थँक्यू. ताई काय वाटलं पिक्चर पाहून? खूप मस्त होता आणि त्याच्यातून बरंच काही शिकायला होतं आम्हा मुलींसाठी. जसं की कोणासोबत आपण बोललं पाहिजे आणि कोणाला आपण आपलंच मानलं पाहिजे हे. धन्यवाद ताई. कसं वाटलं पिक्चर पाहून? काय सांगाल पिक्चर बद्दल? आई वडिलांनी मुलीकडे लक्ष द्यावं, परत थोडंसं म्हणजे तिला लाठी काठी याचं शिक्षण द्यावं, थोडं स्ट्रॉंग करावं. धन्यवाद ताई. काय वाटलं पिक्चर पाहून? अच्छा लगा, लड़की लड़कों के वास्ते सही बताई. क्या बताया लेकिन? गलत फैमिली में नहीं जाना, लड़की लोगा लड़के लोगा. मुलांना दाखवायला पाहिजे, मुलांना पण कळेल की हिंदू धर्मासाठी काय करायला पाहिजे. म्हणजे आई वडिलांना एक थोडक्यात सांगणार काय नाही, काय ती सांगाल, म्हणणार काय नाही की करावं? काय काय कटकट करते, दिवा लाव, आरती कर, हे कर. त्यापेक्षा मुलांना जर दाखवला तर जास्त संस्कार जास्त होते. धन्यवाद ताई. काय वाटलं पिक्चर पाहून? ताई काय वाटलं पिक्चर पाहून? आपण स्वप्न फक्त पाहत होतो इतके दिवस की चांगलं आहे आपल्या भारतात, खूप छान आहे, खूप छान आहे. पण तसं काहीही नाहीये. प्रत्येकाने जागं झालं तर 2047 त्यांचं राज्य सुद्धा येऊ शकणार नाही, एवढं मात्र खात्री देऊ शकतो. आणि आम्ही इथून पुढे आणखी धडपड करणार आहोत की, आणि प्रत्येकाला सांगणार जा रे तिथपर्यंत पोहोचा, आणि बाकी सर्वांना सांगा की जा आणि आपले आपले बघा. आणि इतरांना धर्माचं आपल्याला काही नाही, पण हिंदू धर्म टिकलाच पाहिजे, एवढंच बोलू शकते. धन्यवाद ताई. काय वाटलं पिक्चर पाहून? जय श्रीराम. विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी बजरंग दल तर्फे आम्ही आज हा कार्यक्रम राबवला होता. जुन्नरमध्ये सध्या परिस्थिती जी चालू आहे, तो लव जिहाद मोठ्या प्रमाणात जुन्नरमध्ये होतोय, त्यासाठी आम्ही हा खूप मोठा प्रयत्न केला. ज्या महिला होत्या त्यांना जागतिक दिनानिमित्त आणि बजरंग दलातर्फे हा पिक्चर आम्ही मोफत दाखवला. त्या पिक्चरसाठी आम्हाला भरपूर सहभागी असा भेटला. पण खरंच पिक्चर बघून फक्त घरी जाऊन उपयोग नाहीये. जे रक्त सळसळलं 3 तहात, ते आयुष्यभर रक्त सळसळलं पाहिजे. हिंदू धर्म नष्ट होण्याच्या मार्गावर चाललेला आहे, तो नष्ट करण्यापासून आपल्याला थांबवायचा आहे. इस्लाम जिहादींचं जे स्वप्न आहे, जिथे 2047 मध्ये इस्लाम राष्ट्र करू इच्छित आहात, त्यासाठी आपण हे इथे थांबवलं पाहिजे, थांबवणं गरजेचं आहे. सुरुवात जुन्नरमधनं करायची आहे. आम्हाला अनेक बहिणींना लव जिहादपासून वाचवायचं आहे, अनेक आईंना त्या त्रासातनं वाचवायचं आहे. जिहादी वृत्तीनं संपवण्याचा प्रयत्न आम्ही पूर्णपणे करत आहोत. आताच्यात अधिवेशनात लव जिहाद विरुद्ध कायदा पण झालेला आहे. कायदा मंजूर झालाय, आम्ही सरकारचे खूप खूप धन्यवाद करतो, पण कायद्याशी आम्ही सहमत नाहीये. कारण की कायद्यामध्ये असा कायदा दिलेला आहे की त्याला जन्मठेप शिक्षा होऊ शकते, त्याला काहीतरी फाईन ठेवलेला आहे. पण आम्हाला त्याला फाशीची शिक्षा पाहिजे. त्यालाकडनं आमची एकच त्यांना विनंती असणार आहे, जो जिहादी असेल त्याला फाशीची शिक्षा द्या. कारण की जर त्याला फाशी दिली नाही तर अजून जिहादी तयार होतील, आणि त्या जिहादीला जन्मठेप जर भेटणार असेल तर ते अजून हे कार्य करत राहतील. म्हणून आमची अजून एक सरकारकडे नम्र विनंती आहे की आम्हाला जिहादी कायद्यामागे त्यांची फाशीच पाहिजे आहे. आम्ही त्यासाठीच खूप अतोनात प्रयत्न करत आहोत. धन्यवाद ताई. काय सांगणार पिक्चर बद्दल, कसा वाटलाय? खूपच
छान होता पिक्चर आणि आत्ताच्या सत्य घटनेवर आहे. मुलींना खूपच गरजेचं आहे, काळाची गरज आहे बघायला. खूप म्हणजे जे बजरंग दलची जे मुलं आता आपल्या बहिणींसाठी जे प्रयत्न करतायत, माझे एकच सांगणं आहे की हे पिक्चर प्रत्येकाने बघा, प्रत्येक आईने आपल्या मुलीला दाखवावा आणि त्याचं काहीतरी आपल्या मुलींसाठी त्याचा काहीतरी फायदाच होणार आहे. मॅडम, आपण पण आल त्या पिक्चरला, आपण काय सांगाल? अक्षरशः पिक्चर पाहून अंगावरती काटा उभा राहिला. म्हणजे किती हे भयानक समाजामध्ये चाललेलं आहे आणि आता तरी आपल्या लोकांनी जागा होण्याची गरज आहे. प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक मुलीनं हा पिक्चर बघितला पाहिजे आणि त्याचं जे मर्म आहे ते आपल्या मनात उतरवून आपल्या समाजाची कशी प्रगती होईल हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद ते. कसा वाटला पिक्चर? जागतिक महिला दिनाच्या सर्वप्रथम सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. महिला दिनानिमित्त विश्व हिंदू बजरंग दलाने जे महिलांना हा केरला स्टोरी 2 हा पिक्चर ठेवला होता, त्या पिक्चरमध्ये आजकालच्या सध्याच्या युगात महिलांनी सुरक्षित असणं किती गरजेचं आहे हे खूप अत्यंत चांगल्या रीतीने दाखवलेलं आहे. ते हिंदू मुलींना कसं धर्मांतरण करायला भाग पाडतात, त्याच्या प्रेमात जाळ्यात अडकवतात. ह्या भूलथापांना मुलींनी बळी न पडता स्वतःची सुरक्षा कशी करायची ह्यातून शिकलं पाहिजे. धन्यवाद. काय सांगाल ताई, कसा वाटला पिक्चर? पिक्चर तर एकच नंबर आहे आणि हा पिक्चर बघणं खूप गरजेचं आहे आजच्या पिढीला. मुलींना त्यांच्या घरातल्या प्रत्येकाने हा पिक्चर त्यांच्या मुलींना दाखवला पाहिजे. घराघरात हा संदेश पोहोचला पाहिजे. आणि आत्ता असं समजलं की पुढचा पण कोणता तरी शो फ्री ठेवलेला आहे, तर तो कोणता आहे? येणाऱ्या बुधवारी ह्याच टायमिंगला 3:30 वाजता श्रीमंत टॉकीज इथे पिक्चर फ्री ठेवण्यात आलेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला नाव नोंदणी करायची असेल तर ती GK सॉफ्ट स्किल, गवत बाजार, सागरपुरे ह्यांच्या इथे, आणि दुसरा पत्ता हा वैष्णवी गुप्ता, कासाराई, सदा बाजारपेठ इथं नोंदवावा. आणि हा टायमिंग मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंतच असणार आहे, तर त्याआधी नाव तुमची नोंदवावी. धन्यवाद.